पवित्र स्थान आणि पवित्र स्थान असायचं. अंगणामध्ये राहणारे लोक काय करायचे? बसायचे, काम करायचे, आगमन करायचे, तेवढंच करायचे. पवित्र स्थानामध्ये काय तर दूध जाळायचे, मग पवित्र स्थानामध्ये त्याचा अर्पण घेऊन जायचे अशी लोक होते. परंतु देवाची कृपा बघा की नवीन काळामध्ये तुम्ही मी स्वतःच निवास मंडप आहोत, तुम्ही निमित्त देवाचं अंगण आहोत, तुम्ही मी देवाची विधी आहोत, तुम्ही मी देवाचं मंदिर आहोत. परंतु विचार करा, जर आपल्याकडून देवाची सेवा होत नाही, समजून घ्या समथिंग रॉंग, काहीतरी चुकते आपल्या जीवनामध्ये. एक तर आपल्या पापामुळे आपली सेवा होत नाही, नाहीतर देवाने तुम्हाला ढकललेलं आहे, बाहेर काढलेलं आहे, किंवा सैतानानं तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. तुम्ही विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. जर खरंच एक दिवस माझ्या मला तुमचा किती लोकांचा असा विश्वास आहे मला सांगा की देव मला रोज दिवस देतो, म्हणजे मला रोज जगवतो असं किती लोकांचा विश्वास आहे? नाही पास्टर, मी जगतोय, माझं किडनी व्यवस्थित आहे, हृदय माझं व्यवस्थित आहे, माझे सगळे चांगले आहे म्हणून मी जगतोय. असं काय मी चांगलं खातोय, फळं खातोय रोज, हे त्याच्यामुळे मी जगतोय, आणि जिमला जातोय किंवा याला जातोय आणि चांगलं खातोय मी, त्याच्यामुळे मी जगतोय. देवाचा माझा काय संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही. पण तुम्हाला असं वाटतं का खरंच मी रोज देवाच्या कृपेमुळे जगतो? आज माझा शेजारी मेला, माझ्या गावातला मेला, माझा मित्र मेला, आई वडील बहीण भाऊ शेजारच्या लोक मरून गेले, पण मी जिवंत आहे बिकॉज ऑफ माय जीसस, म्हणजे फक्त येशूमुळे माझ्या. असा लोकांचा विश्वास आहे तुमचा? किती लोकांचा विश्वास हात वर करा की मी रोज माझ्या देवामुळे जगतो. बरोबर आहे? माझा विचार करा. मग तो दिवस तुम्हाला देवाने जगवलाय, हा तो तुमचा जर विश्वास असेल, जर तुमचा असा विश्वास आहे की आजचा दिवस देवाने मला दिलेला आहे, हा जर तुमचा विश्वास असेल, तर विचार करा की या दिवसामधून मी देवाचं किती गौरव केलं, हा विचार केला पाहिजे तुम्ही. समजते का मी गौरव? जर तुमचा असा विश्वास, माझा विश्वास आहे बाबा, मी रोज सकाळी उठल्यामध्ये देवा थँक्यू फॉर दिस न्यू डेज, तेव्हा या नवीन दिवसात मी आभार करतो. माझी पत्नी जिवंत आहे, माझे मुलं जिवंत आहे, माझी मुले जिवंत आहे, माझं कुटुंब जिवंत आहे, मी धन्यवाद करतो. तुमच्यासाठी प्रत्येकाला मी धन्यवाद करतो. आता तुमचं तुम्ही बघून घ्या, मी माझं तुम्ही धन्यवाद करत असताना मला आज देवाने दिवस दिलेला आहे, तर मी आज काय केलं हा विचार करतो आणि आज काय करायला पाहिजे. जर मी त्या दिवस विचार करा, प्रत्येक दिवसाचा हिशोब देव तुम्हाला मागणार आहे. साहेब विचार करा. नाही पास्टर सकाळी उठलो, बाजारला गेलो, टेम्पो